नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सरकारचं धोरण कामगार हिताचं नाही तर मालक धार्जिण असल्याचा शरद पवार यांचा आरोप. किनारपट्टीवरील राज्ये केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक. चंद्रपूर जिल्ह्यात देशातील 26वी सैनिकी शाळा उभारण्यासाठी आज झाला सामंजस्य करार. दिघा इथल्या अनधिकृत इमारतींवर 31 जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. राज्य सरकारी रुग्णालयातल्या 20,000 परिचारिका एक दिवसाच्या राज्यव्यापी संपावर, रुग्णसेवांना फटका. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून दणदणीत विजय. आणि आता सविस्तर वृत्त. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला मंजुरी दिली. केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांविषयी नवी दिल्लीत माहिती दिली. प्रादेशिक हवाई दळणवळण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच परदेशात विमान उड्डाण विषयक नियम शिथिल करण्याच्या उद्देशानं हे धोरण आखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात हवाई सेवा उपलब्ध होऊन प्रादेशिक दळणवळण वाढवण्यावर या धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. सेवा कर, सीमा शुल्क, व्हॅट यांसारख्या शुल्कातून सूट देऊन विमान तिकिटांचे दर कमी करण्यासाठी मदत होणार आहे. या धोरणाअंतर्गत 1 तासाच्या उड्डाणासाठी 2,500 रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. ज्या विमान कंपन्यांच्या ताफ्यात 20 विमानं आहेत आणि ज्या कंपन्या भारतात किमान 5 वर्ष हवाई सेवा देत आहेत त्यांनाच परदेशात हवाई सेवा सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत नियम होता. मात्र आता हा नियम रद्दबातल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेतील शिक्षकेतर कर्मचारी तसंच सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करून ते 65 करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. वाढत्या चलनवाढीसंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. बफर स्टॉक, मागणी आणि पुरवठा यामधलं अंतर यांसह इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. केंद्रीय अन्नधान्य मंत्री रामविलास पासवान, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू या बैठकीला उपस्थित होते. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आणि गेल्या वर्षीचा अपुरा पाऊस यामुळे डाळींचे दर कडाडल्याची माहिती पासवान यांनी बैठकीपूर्वी बोलताना दिली. नवी मुंबईतल्या दिघा इथल्या अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई येत्या 31 जुलैपर्यंत करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले. त्यामुळे दिघा ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दिघा गावातल्या अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला यापूर्वी दिले होते. त्याविरुद्ध दिघ्याच्या ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे दिघ्यातल्या 99 इमारतींमधले जवळपास 2,500 लोक बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. या संदर्भात राज्य सरकारनं येत्या 31 जुलैपर्यंत नवं धोरण आणावं असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक उद्या मुंबईत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. किनारपट्टी क्षेत्राची सुरक्षा आणि विकासाबाबत बैठकीत चर्चा होईल. गृह मंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन खात्यानं आयोजित केलेल्या या बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह गृह मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासह 9 किनारी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातले पदाधिकारी, आंतरराज्य परिषद सचिवालय, रजिस्ट्रार जनरल, संरक्षण मंत्रालय, जहाज बांधणी, पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन आणि मत्स्य तसंच भारतीय तटरक्षक दलातले अधिकारी या बैठकीला हजर राहतील. किनारी सुरक्षा योजनेची जलद गतीनं अंमलबजावणी, किनारी सुरक्षेचा आढावा, राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशात संस्थात्मक उभारणी, राज्य सागरी मंडळांची स्थापना, कमी महत्वाच्या बंदरांची सुरक्षा, बेटांची सुरक्षा, बायोमेट्रिक ओळखपत्रांचं वितरण, मच्छीमारांकडून आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीचं होणारं उल्लंघन या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. किनारी सुरक्षेसंदर्भातल्या उपाययोजनांचे भारतीय तटरक्षक दल किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सादरीकरण करणार आहेत.
ही सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या सूचना आणि गरजाही मांडण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी आणि सीमा व्यवस्थापन सचिव सुशील कुमार यांच्यासमोर हे सादरीकरण करण्यात येणार आहे. सरकारचं धोरण कामगारांच्या हिताचं नसून मालक धार्जिणं आहे असा आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार मेळाव्यात ते आज मुंबईत बोलत होते. उद्योगांना पाठिंबा आहेच, मात्र उद्योगांना जगवणारा कामगार जगला पाहिजे, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. आज कायद्यामध्ये बदल करतात आणि बदल करून अधिकार कुणाला देतात. कायद्याचा बदल हा असुरक्षित आणि दुबळ्या माणसाला संरक्षण देण्यासाठी हा खऱ्या अर्थानं करायचा असतो. आज जो बंधनचा मालक आहे त्याला मजबूत करण्यासाठी कायद्याचा बदल केला जातो आणि किती तुमच्याकडे कामगार असतो, तुम्हाला कमी करायचे असतील किंवा कारखाना बंद करायचा असेल तर परवानगी घेण्याची गरज नाही या संबंधीचा विचार आज या ठिकाणी सुरू झालेला आहे. ज्या कामगार चळवळीनं समाजाला दिशा दिली त्या कामगार चळवळींचा दरारा राहिलेला नाही याबद्दल खंत व्यक्त करत कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित असणं हे आपलं अपयश असल्याचं त्यांनी सांगितलं. मालकांना सक्षम करण्यासाठीच कामगार कायद्यात बदल करण्याचा सरकारनं घाट घातला अशी टीका करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संघर्ष उभा करा असं आवाहन शरद पवार यांनी या मेळाव्यात केलं. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकार कामगार चळवळ संपवण्याचं काम करत असल्याचा सूर या मेळाव्यात उपस्थितांकडून उमटला. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून शालेय शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केलं. 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी सरकारी शाळा आजपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस उत्साहवर्धक व्हावा यासाठी तावडे यांनी आज मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी शालेय बसमधून विद्यार्थ्यांबरोबर प्रवास केला आणि विद्यार्थ्यांना खाऊ आणि फुगेही दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या वाघोली इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीचा तास घेतला आणि पाण्याच्या समस्येबाबत विद्यार्थ्यांना संदेश दिला. नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींचं प्रमाण जास्त असणं हे समाजाच्या प्रगतीचं द्योतक असल्याचं बेळगे यांनी यावेळी सांगितलं. लातूर जिल्ह्यातही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या विद्यालयात शिक्षक आणि शाळेच्या व्यवस्थापनानं गुलाब पुष्प देऊन मुलांचं स्वागत केलं. लोकवर्गणीतून घेतलेल्या गणवेशांचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. शालेय पुस्तक संचही विद्यार्थ्यांना देण्यात आले. परभणी जिल्ह्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येही काही ठिकाणी गुलाब पुष्प तर काही ठिकाणी रोपं देऊन विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणुकीद्वारे शाळेत आणण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी झाडं, गणवेश, खाऊ आणि पुस्तकंही देण्यात आली. आम्हाला आज पहिल्या दिवशी आता आम्ही दुसऱ्या वर्गात गेलो आणि आम्हाला आता खूपच आनंद होत आहे. नवीन पुस्तकं, नवीन वर्ग याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आता आमच्या दप्तरातली प्रत्येक कोणतीही गोष्ट आता नवीनच असणार. आता आम्ही दुसऱ्या वर्गात गेलो पुढच्या आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सैनिकी शाळा उभारण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत सामंजस्य करार झाला. देशातली ही 26वी सैनिकी शाळा असेल. राज्यात सातारा इथं 1961 मध्ये देशातली पहिली सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली. राज्यातल्या मराठवाडा भागात इको बटालियन मिळावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली असता त्यावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन पर्रिकर यांनी दिलं. ज्या भागात एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र 2% कमी आहे तिथे संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं वृक्ष संवर्धन आणि वाढीसाठी इको बटालियन काम करतात. वृक्षारोपणाचं कार्य म्हणजे ईश्वरीय कार्य आहे.
दरवर्षी होणाऱ्या पंढरपूरच्या वारीत भाविकांना प्रसादाच्या रूपात एक रोपटं भेट द्यावं असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे 1 जुलै रोजी करण्यात येणाऱ्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली। आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना 1 जुलैला होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। मुंबईतल्या लोकल रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या मोकळ्या जागेवर महिला बचत गटांना रोपवाटिकांची कामं देण्यात यावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली। महाराष्ट्रातील वनाच्छादित क्षेत्र वाढावं यासाठी वनविभाग उपक्रम राबवत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं। नांदेड जिल्हा परिषदेनं प्रभावीपणे राबवलेल्या आणि देशपातळीवर लौकिक मिळवलेल्या डासमुक्त गाव या योजनेची केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी आज माहिती घेतली। या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सादरीकरण केलं। या योजनेबाबत नड्डा यांनी समाधान व्यक्त केलं। ग्रामीण भागात अभिनव पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या शोषखड्ड्यांमुळे या भागात आरोग्यमान उंचावलं आहे। गाव गटारमुक्त झालं असून शोषखड्ड्यांद्वारे घरातील सांडपाणी शोषलं जात असल्यामुळे भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढली आहे। स्वच्छ भारत अभियानालाही यामुळे बळकटी मिळाली आहे। युनिसेफ आरोग्य क्षेत्रातल्या इतर संस्था, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातल्या वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नांदेड जिल्ह्यातल्या डासमुक्त गाव योजनेची पाहणी करून आपल्या भागातही कामं सुरू केल्याचं सांगितलं। अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याच्या निर्णयास विरोध तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सदस्य परिचारिकांनी आज राज्यव्यापी संप केला। या संपात राज्यभरातल्या 20,000 परिचारिका सहभागी झाल्या। परिचारिकांना प्रशासकीय काम न देता केवळ रुग्णसेवेचीच कामं द्यावीत, बदामी रंगाचाच गणवेश द्यावा, विनाकारण बदल्या करू नयेत या आणि इतर काही मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला। पुण्यात ससून सरोपचार रुग्णालय आणि CJ वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या बाहेर परिचारिकांनी मोर्चा काढला। आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांनीही आमच्या बरोबर चर्चा केली। त्या चर्चेमध्ये जे ठरलं त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून आजचा मोर्चा आहे। कोल्हापूरमध्येही परिचारिकांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला। 2005 नंतर परिचारिका म्हणून रुजू झालेल्यांना सेवा निश्चितीसाठी परीक्षा देणं बंधनकारक आहे। मात्र 2005 पूर्वी सेवेत असलेल्या परिचारिकांना ही परीक्षा बंधनकारक नाही। त्यांना वैद्यकीय अधीक्षकांनी सेवा नियमित करण्याचा दाखला द्यावा अशी शासनाची सूचना आहे। मात्र आरोग्य उपसंचालक कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालय या विभागानं या परिचारिकांना हे दाखले दिले नाहीत। त्यामुळे 15 ते 25 वर्ष सेवा बजावल्यानंतर आता परीक्षा द्यायला सांगण्यात येत असल्याचं या परिचारिकांचं म्हणणं आहे। गंगा नदी शुद्धीकरणाप्रमाणेच कृष्णा नदी शुद्धीकरण हे जनअभियान झालं पाहिजे आणि वाहतं पाणी हा माझा अधिकार आहे अशी प्रत्येकाची भावना झाली पाहिजे असं नोबेल पारितोषिक विजेते पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांनी म्हटलं आहे। गुरु 12 ऑगस्टला कन्या राशीत प्रवेश करणार असून या कन्यागत महापर्वानिमित्त कृष्णा नदीची पाहणी केल्यानंतर ते आज कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। वेदमूर्ती विनायक शास्त्री गरुड, सहकार परिषदेचे अध्यक्ष शिखर चरेगावकर यावेळी त्यांच्या समवेत होते। विज्ञान आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून कृष्णा नदी येत्या 2 वर्षात शुद्ध करण्याचा 3 टप्प्यातला आराखडा केंद्र आणि राज्य सरकारला सादर करणार असल्याचं शेंडे यांनी सांगितलं। कन्यागत पर्वानिमित्त कराड आणि नरसिंहवाडीसाठी महाराष्ट्र सरकारनं 120 कोटी रुपये मंजूर केले आहेत। तर ते सोपं आहे। तर मला वाटतं यातल्या यशस्वीतेचा एक मुख्य भाग अंग असा आहे की त्यात लोकसहभाग पाहिजे आणि ते टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे। दुर्गम भागात शेती करणाऱ्या तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 21 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वितही झाले आहेत। सौरशक्तीच्या या लाभामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जणू गंगाच अवतरली आहे। पाहूया याबाबतचा वृत्तांत। जामनेर तालुक्यातल्या दुर्गम भागातले शेतकरी संतोष रामचंद्र बोरसे यांच्या 2.5 एकर शेतात गेल्या 15 वर्षांपासून विहीर आहे। या विहिरीला पाणीही होतं, मात्र केवळ दुर्गम वनक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी वीज जोडणी मिळू शकत नव्हती।
मात्र शासनाच्या सौर कृषी पंप योजनेमुळे त्यांच्या समस्येवर उत्तर सापडलं. सौर ऊर्जेचं कनेक्शन मिळालं, सौर पंप बसवून मिळाला, मला फार आनंद होतोय. या योजनेअंतर्गत दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसवून मिळतात. ही योजना अशा ग्राहकासाठी आहे की जिथे महावितरणची इलेक्ट्रिक लाईन आहे जी पोहोचू शकत नाही, जे रिमोट एरियामध्ये राहतात आणि जिथे पाण्याची उपलब्धता आहे पण तिथे इलेक्ट्रिक लाईन नेणे फिजिबल नाही, त्या अशा ठिकाणी सोलर पंपाचा वापर केल्याने तुम्हाला 10 ते 12 तास रोज विनाविलंब तुम्हाला पाण्याचा उपसा तुम्ही करू शकता. शेतकऱ्यांना एकूण किमतीच्या 5% हिस्सा भरायचा आहे. त्यामुळे केवळ 16,200 रुपये भरून बोरसे यांना कृषी पंप बसवून मिळाला. आता या पंपामुळे शेताच्या विहिरीत असणारं पाणी ते पिकापर्यंत पोहोचवू शकतात. जळगाव जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपचे 170चे टार्गेट आलेलं आहे. आम्ही आतापर्यंत 80 सौर कृषी पंपचे ऑर्डर दिलेले आहे. 5% शेतकऱ्यांचे लाभार्थी हिस्सा आहे और 95% अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे. त्यासाठी आमच्या जिल्हा प्रशासनाची और महाराष्ट्र शासनाची मोठी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे. नैसर्गिक आपत्तीपासून या पंपाला विमा संरक्षणही देण्यात आलं आहे. अनेक फायदे या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना मिळत आहेत. आतापर्यंत 21 शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारण्यात आले असून दुर्गम भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती शाश्वत होताना दिसत आहे. बातमी क्रिकेटची. हरारे इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 10 गड्यांनी दणदणीत विजय मिळवत 3 सामन्यांची मालिका खिशात टाकली. झिम्बाब्वेनं दिलेल्या 124 धावांच्या माफक आव्हानांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि फैज फजलनं शतकी भागीदारी करत 22 षटकातच भारताला विजय मिळवून दिला. राहुलनं 63 तर फजलनं पदार्पणातच 55 धावांची नाबाद खेळी केली. त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर झिम्बाब्वेची फलंदाजी ढेपाळली. सीमांताचा 38 धावांचा अपवाद वगळता झिम्बाब्वेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेला 123 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 गडी बाद केले. आणि आता हवामान वृत्त. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 3 ते 4 दिवसात गोवा, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथं 43.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. येत्या 36 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17 ते 19 जून दरम्यान दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 28, नागपूर 41-31, पुणे 33-24, औरंगाबाद 37-28, नाशिक 34-25, कोल्हापूर 30-23, रत्नागिरी 31-28, सोलापूर 37-24 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सरकारचं धोरण कामगार हिताचं नाही तर मालक धार्जिणं असल्याचा शरद पवार यांचा आरोप. किनारपट्टीवरील राज्य केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत होणार महत्वपूर्ण बैठक. चंद्रपूर जिल्ह्यात देशातील 26वी सैनिकी शाळा उभारण्यासाठी आज झाला सामंजस्य करार. दिघा इथल्या अनधिकृत इमारतींवर 31 जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. राज्य सरकारी रुग्णालयातल्या 20,000 परिचारिका 1 दिवसाच्या राज्यव्यापी संपावर, रुग्णसेवांना फटका. आणि हरारे येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून दणदणीत विजय.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आपल्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सदस्य परिचारिकांनी आज राज्यव्यापी एकदिवसीय संप पुकारला. राज्यभरातल्या 20,000 परिचारिका या संपात सहभागी झाल्या. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या संघटक मीनल नार्वेकर यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.